घनदाट जंगलामध्ये आलोय बघा. वाकून जायला लागतंय म्हणजे बघा वर पण डोळ्यात गेला असता. बघा जंगलातून पूर्ण पायवाटेने पाय सरकला होता माझा. फास्ट जातो बघा. मामा आणि भाऊस पुढे गेलाय. इथून वर यायला जागा कुठून असताय? हाच ना? हा चालेल. हा बघा याला काय सांगतात मामा? कारवी. या झाडाला कारवी सांगतात. कारवी. सरळ बघा किती उंच. दिसत नाही काय नाही. जंगल जास्त आहे. जास्त लांब नको जाऊ. काय माझ्या पायावर पाय दिला जंगल. तर मित्रांनो हे सगळे गेले मला सोडून आणि मी एकटाच आहे इथं जंगलामध्ये. इथं राहिलो एकटाच. मी भुललो एखादी कडे. रस्ता पण दिसत नाही. काही दिसत नाही. काय निघाला आणि सांगतात वाघ पण आहे. वाघ सुद्धा या जंगलामध्ये आहेत. हा भेटले मामा भेटले सर्वजण बघा इथे. इथून खाली डायरेक्ट आहे. खाली पूर्ण म्हणजे हा खालीसारखी बघा. ए साईडला जाऊ नको. मित्रांनो एक वस्तू भेटलेली आहे आपल्याला. तर खाली उतरायला लागेल परत. याला काय बोलतात? खडक आंबाडी बोलतात. चांगला दिसत नाही. दुःखाला आहे. याला खडक आंबाडी बोलतात. बघा हातात. आणि खाऊन बघायची असते कशी लागते. फुल आंबट. खडक आंबाडी भेटलेले. खडकाला बघा. मामा पण खडकाला चढायला लागला. चढताना खडकाला चढताना येत मामाला. तर त्याला हात द्यायला लागेल. जरा दे हात. मला घेऊ. मित्रांनो डोंगराच्या मध्यभागी आल्यावर बघा तुम्ही मस्त मैदान आहे. मैदान इथं सध्यापुरती वस्ती आमची झालेली आहे बघा मित्रांनो. हा मैदान इलाका आहे. मैदान भाग डोंगराच्या मध्यभागी आहे असा. आणि हा पॉवर बँक. मित्रांनो मध्यभागी थांबल्यावर डोंगराच्या मध्यभागी थांबल्यावर बघा इथं आम्ही खाऊ आणले. आणि इथं नुसतं पेटवलेली आहे बघा. इथं मामाने बिलकडा मोडल्याने पण दाखवलं. भाजी करायला आले. आम्हाला तर श्रावण आहे त्याच्यामुळे आम्ही काय खाणार नाही. पण आम्ही या खाऊ मस्त खाऊ. आणि भाजी भात पण आलेला आहे. ते आता वर तिकडे त्या डोंगरावर तिकडे अजून बारीकसा डोंगरी आहे. त्याच्यावर गेल्यावर तिथं आम्ही जेवण करू. मित्रांनो पाणी आम्ही आणलं नाही त्याच्यामुळं आम्हाला एक रस्त्यात बॉटल भेटली. आणि आता पाण्याच्या शोधात आम्ही जातो. बघू शकता इथं पाणी पण ते चांगलं पाणी नाही. तर थोड्या अंतरावर आल्यावर आपल्याला पाण्याचा झरा भेटला. आता आपण पाणी इथं घेऊ. इथं पाणी भरून घेऊ इथला. मग जाऊया पुढे परत. रिटर्न जाऊ आता. ब्रो किती भरलं मोबाईलचं तू? भाजी करण्यासाठी बघा. इथं मांसाहारी भाजी बनवण्यात येते. अरे ब्रो हो. किती तर यांची भाजी शिजायला लागले दोघांची. आम्हाला दोघांना श्रावण आहे आणि दोघांची भाजी शिजायला लागलेली आहे. तर भाजी शिजवा आणि पूर्ण. आता मला काहीतरी खायला लागेल. मला भूक लागले. काय पण सांग. इथं कुंडा आहेत. ते कुंडा बघायला आपण आता जाणार आहेत. चला तर जाऊया आता कुंडा बघायला.
गाईज तुम्हाला आता कुंडा दाखवतो बघा. जी या डोंगराच्या म्हणजे मध्यभागी कुंडा आहेत ती दाखवतो तुम्हाला आता. पुढे रस्ता नीलावी हा इथं कुंडावर आपण पोहोचलेलो आहेत. तुम्हाला कुंडे दाखवतो. हे बघा हा कुंड 5 पांडवांनी हा कुंड बांधलेला आहे. मदाग्नी पर्वतावर 5 पांडवांनी हा कुंड बांधलेला आहे. मामा एकच कुंड आहे ना? हा एकच कुंड आहे इथं बांधलेला आहे बघा. बघा कशी इकडे चांगलं ठिकाण आहे. म्हणजे दगड आहेत पण पडण्यासारखं ठिकाण नाही. आणि जे या कुंडाचे दगड आहेत ते इथून पाणी जास्त असल्यामुळे अर्धे वाहून गेलेले आहेत. आता बारीकशी डोंगरी लागली परत मित्रांनो. बघा त्या डोंगरावर आपण जाऊया सुसाट. बापरे फार चढण आहे ती. हो थांबा जरा. बापरे नाही आता चढवत नाही. उतरण पण जास्त आहे आणि चढण पण. चला परत वर गेल्या परत. सो गाईज आपण डायरेक्ट डोंगराच्या टोकाला आता पोहोचू. डायरेक्ट टोकाला पोहोचू आता. थोडा राहिलाय बघा. थोडासा भाग राहिलाय आणि त्या टोकाला डायरेक्ट पोहोचल्यावर परत व्हिडिओ काढू आपण. सगळं डोंगर संपलंय. लास्ट टोक हा बघा. तिकडे पण डोंगर दिसतात. दम लागला जास्त थोडा. फार वर आलो आता. पण लास्ट टोकावर आलेलो आहे आणि आता जेवणासाठी केळीची पानं पाहिजेत आपल्याला. तर केळीची पानं आणण्यासाठी आपल्याला कुठं जायला लागेल? टोकावर जायला लागेल. काठाला ते पण केळी आहेत पण त्या काठाला तयार केली. इथं आपली बॅग ठेवलेल्या आहेत बघा. आणि एक काठाला ए थांब जाऊ नको. हलू 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 जा. हा इथं केळीची पानं आणायला गेलाय आणि त्याच्या ते बाजून डायरेक्ट खाली. सुरत तू नको जाऊ. तुला सवय नाही. जा सवय करून घे. नको सुरत जाऊ. जा काय नाही. नदी खाली या वाटतंय साधा सुद्धा पण इथून डायरेक्ट खाली. इथून गेला का डायरेक्ट खाली जाऊ शकतो. एवढं वाईट ठिकाणी बघा. आणि इथं आम्ही आता जेवण करू दुपारचा. आता इथे जेवण करू बघा चारी बाजून. आता डोंगराच्या मध्य भागावर आलेलो आहे. हा सगळ्यात वर म्हणजे फार वर आलोय आम्ही. बघा तुम्ही मित्रांनो. माऊली डोंगर इथून दिसतो. इथून माऊली डोंगर दिसतो बघा. हे बघा थोडा ब्लर दिसतो कारण का जास्त लांब आहे ना त्याच्यामुळं. आणि तिकडे ऊन पडलेलं आहे आणि इकडे सावली पडलेली बघा. आणि चटणी पण कमी चाललेली आहे वाटतं. डोंगराच्या या बाजूने बघा तुम्ही. या बाजूने समृद्धी हायवे दिसतो. एक नदी दिसते. नदीचं नाव मला माहित नाही. एक नदी दिसते. या बाजूने पण दुसरा एक डोंगर आहे. आणि डोंगरांचं नाव पण आहे मला माहित. समृद्धी महामार्ग इथून दिसतो पण सॉरी ब्लर पुढं येतो. पूर्ण ब्लर येत आहे. या दगडावर सुद्धा काही दिसत नाही. धुक्का आला आहे. धुक्का झाला आता परत. हे परत गेलं आणि माझी बॅग इथं टाकून. मला आता परत जायला लागेल. ही माझी चप्पल इथं राहिली. चप्पल राहिली. हा माझा रेनकोट आणि बॅग घेऊन चाललो मी पुढं. पाऊस वारा पाऊस आला.
तर आपण डोंगरावर आता कटोरी घरात नव्हती. दुपारचं जेवण करण्यासाठी डोंगरावर थांबलेलो आहे बघा. सकाळी मग हा सकाळी एक भाऊ आम्हाला आणली. डोंगरावर एकदम टोकावर इथं थांबलेलो आहे आणि दुपारचं जेवण करायला लागलो. तुम्ही कंटिन्यू का लागले? चपाती आहे आणि मामा ते नेरुली हवा एवढी आहे का मोबाईल पण उडून नेतात. इकडे बघा, इकडे बघा, इकडे एक साईडनी तुम्हाला एक साईडनी ऊन दिसतंय आणि एक साईडनी सावली बघा. इथं सावली मध्येच म्हणजे ढग आलेत आणि हे साईडनी ऊन दिसतंय बघा मित्रांनो. हा इकडे कुडूस एरियाला कुडूस एरिया आणि इकडे बुधावली कुडूस बुधावलीच्या साईडला इकडेच आहे बघा वरून खाली. आणि हा लोयप्याचा तलाव. मामा तिथं घरा बुधावली बघू बरं इथून घरा दिसतात का? दिसला का समोरचा? जास्त झूम नाही होत. हिरवा दिसते या घरा पण दिसत नाही, एवढा लांब आहे. तर मित्रांनो बघू शकता इथून पूर्ण बुधावली, गुंज, काटी, देवघर, कुडूस, ब्लू स्टार कंपनी पूर्ण गाव इथून दिसतात. सगळं गाव ओनिडा कंपनी पण दिसते. सगळं गाव खानिवली सगळा दिसतंय इथून. मदागनी पर्वतावरून सगळा दिसतंय. मदागनी डोंगरावर आणि हे बाजूंचे पण बघा दिसतात. या बाजूने दुसऱ्या बाजूनी पण बघा हे गाव, ही नदी आणि तुम्हाला समुद्र सुद्धा बघायला भेटेल बघा. हा पुढे समुद्र खाडी लागते, खाडी पुढे खाडी लागते. हे बघा खाडी लागते, खाडी. पूर्ण दिवस एन्जॉय केली मित्रांनो. बाय बाय, लास्ट बाय बाय. अशाच व्हिडिओ बघत राहा, मला सपोर्ट करत राहा. आणि आता आम्ही घरी जाऊ. बाय बाय. थँक्यू मला सपोर्ट केल्याबद्दल ना, पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद.